आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या चिमुकल्यांना खूप प्रकारचे पदार्थ खायला घातले आहेत. पण प्रोटीनयुक्त हा पदार्थ कधी खायला घातला आहात का? एका भांड्यामध्ये साजूक तूप, ड्रायफ्रूट्सचे तुकडे परतवून घेऊन गूळ, वेलची पावडर ॲड करा. आता एका भांड्यात 1 वाटी दूध घेतले. त्यात चिमूटभर मीठ, साजूक तूप टाकून एक उकळी काढायची. 1 वाटी नाचणीचे पीठ ॲड करायचे आणि मिश्रण एकजीव करून 5 मिनिटे झाकून ठेवायचे. आता हे मिश्रण छान मळून घ्यायचे. मळून झाल्यावर त्यात थोडे तेल घेऊन पुन्हा हलक्या हाताने मळायचे. म्हणजे ते पीठ छान मऊसूत होते. आता आपण पिठाचा गोळा तयार केला आहे. आता तुम्ही बघू शकता पीठ किती मऊसूत झाले आहे. आता त्याचे छान छोटे छोटे गोळे करून नाचणीच्या पिठात बुडवून त्याची लाती वळून घ्यायची. माझ्या या पद्धतीने लाती वळून घेतलात तर अगदी खोलगट बनते. त्यामध्ये तयार ड्रायफ्रूटचे सारण भरून घ्यायचे आणि आपण मोदकासाठी जशा साध्या पाकळ्या पाडतो तशा पाडून घ्यायच्या आणि त्याचा गोळा तयार करायचा. एका वाटीत तेलामध्ये मी एक छोटी काडी भिजवून ठेवली होती. त्या काडीने व्हिडिओमध्ये जशा मी दाखवल्या आहेत तशा रेषा त्या गोळ्यावर मारत जायच्या. ही ट्रिक तुम्हाला गणपतीमध्ये मोदक बनवताना सुद्धा उपयोगी पडेल. आपला छान मोदक तयार झाला आहे. या मोदकांना किती छान आकार मिळाला आहे तुम्ही पाहू शकता. आपण मोदक ज्या पद्धतीने वाफवून घेतो त्याच पद्धतीने हे मोदकसुद्धा वाफवून घ्यायचे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.